गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय ऑनलाईन क्लासमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत. सेमी, नॉन सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा. सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज द्वितीय सत्राची जी काही आपली घटक चाचणी परीक्षा होते त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आपली 20 गुणांची आहे. सर्व विषयांवर आधारित आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवणार आहोत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सायन्स, समाजशास्त्र. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र एकूण सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उत्तरासहित या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शेवटपूर्वक पहा. आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा पहिली प्रश्नपत्रिका. इयत्ता 9वी विषय मराठी, घटक चाचणी क्रमांक 2. या प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला विभाग 3 येणार आहे. बारा, 13 आणि 15वा पाठ. 2 पाठ आपले कट झालेले आहेत. बघा 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला. दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य विचारलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला 4 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. ते आपण व्यवस्थित पहा आणि लिहा. दुसरं, कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. ती अभ्यासा. तिसरी कृती आहे, कवींनी मराठी मनाला दिलेला आदेश. 2 आदेश या ठिकाणी लिहिलेले आहेत. प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. 2 गुणांसाठी. 1, सुसंस्कृतपणाचा कडेलोट. त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, ते व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी. आभार खोटे वाटू लागतात कारण ते आता कृत्रिम झाले आहेत. त्याची उत्तर आपल्याला 2 शब्दात लिहायची आहेत. त्यानंतर तिसरी प्रश्न आहे, चुकीबरोबर ते लिहा. 1 मार्कासाठी. 1, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. दुसरं वाक्य आहे, आभार अनेकदा कृत्रिम झाल्याने खोटे वाटू लागतात. ही विधानं चुकीबरोबर ते आपण लिहायचे. या ठिकाणी दिलेले व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न तिसरा, आकृतिबंध पूर्ण करा. 1, कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती, त्यांची नावं विचारले ते आपण लिहायची आहेत. त्यानंतर दुसरं, आईने व्यक्त केलेली इच्छा, ती आपण या ठिकाणी लिहायची 2 गुणासाठी. दुसरी कृती, रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती. 2 कृती या ठिकाणी लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, लिंग बदला. 2 वाक्य दिलेले आहेत, बाळ आणि वीर. त्यांचं लिंग आपल्याला बदलायचे. पुल्लिंगी वाक्य आहेत दोघं, तर ती स्त्रीलिंगी करायची आहेत. प्रश्न चौथा आहे आपला, पुढील शब्दांचा लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा. महाराष्ट्र, स्वप्न, पर्व, जन्मभूमी. या पद्धतीने लघुगुरूच्या मात्रा आपल्याला करून दाखवलेल्या आहेत. त्या व्यवस्थित बघा आणि लिहा. पुढचा प्रश्न, रस विचार. पुढील ओळीतील रस ओळखा. कंबर बांधून ऊठ घाव झेलाया, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार. यांच्यातला रस ओळखायचा आहे. या ठिकाणी मी दिलेला आहे, तो आपण लक्षात ठेवा. पुढचा, पुढील ओळीतील उपमेय आणि उपमान ओळखून अलंकार सांगा. 2 गुणांसाठी. 1,
मखमलीहून मऊ तुझे गाल बाळ, आई म्हणजे साक्षात परमेश्वरच. अशा पद्धतीने आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. यासारखे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नक्की येतील. यानंतर आपण हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. 20 गुणांची आहे. प्रश्न 1. सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. सयानों के काम, 4 काम लिखने हैं. दूसरा है बिना सोचे काम करने के परिणाम, 4 परिणाम लिखने हैं, 2 अंकों के लिए. तीसरी कृति, हाथ पर प्रयुक्त कोई एक मुहावरा लिखकर उसका वाक्य में प्रयोग करो. हाथ मलना. अगला प्रश्न, सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. कहानी के पात्र तथा उनके स्वभाव की विशेषताएं बतानी है. अगली कृति, पहचानिए रिश्ते. रिश्ते पहचानिए पाठ के आधार पर. अगला प्रश्न, पालतू प्राणियों के लिए आप क्या करते हैं? इसका उत्तर दिया गया है, वो ठीक से याद रखना. प्रश्न तीसरा, पाठ में आए विदेशी एवं संकर शब्दों की सूची बनाइए. इस तरह से सूची बनानी है. अगली कृति, रेफ्रिजरेटर आने के पूर्व घर वालों के विचार. इस तरह से इसके विचार लिखने हैं. अगला प्रश्न, पाठ में आए 2 सरल वाक्य खोजकर लिखिए. इस तरह से 2 वाक्य लिखने हैं. प्रश्न चौथा, उचित जोड़ियाँ मिलाइए, 2 अंकों के लिए. वो भी मिला के दिखाइए आपको, वो ठीक से पढ़ना और याद रखना. अगला प्रश्न, अर्थ लिखिए. अपरिग्रह से तात्पर्य है कि और रमता राम शब्द से तात्पर्य है कि, इसका अर्थ लिखना है, वो मैंने दिया है. अगला प्रश्न, स्वस्थ शरीर में स्वस्थ मन का वास होता है. इस पर स्वमत लिखना है. इस तरह से हमने हिंदी की क्वेश्चन पेपर पढ़ी है. अगली क्वेश्चन पेपर इंग्लिश 9th स्टैंडर्ड. आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस. 1. हाउ मेनी sentences add there in the poem? What is theory? पाँच क्वेश्चन दिए गए हैं, उसके 5 अंक आपको मिलेंगे आंसर लिखने पर. इस तरह से उसका आंसर लिखना है. अगला क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. जोड्या लावासाठी 5 गुण आहेत आपल्याला. या पद्धतीने त्या जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न तिसरा, से हू, नाव लिहायचं आहे फक्त 4 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न चौथा, क्वेश्चन 4, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. 6 शब्द दिलेले आहेत 3 मार्कासाठी. त्यानंतर रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला. या पद्धतीने. ओके. त्यानंतर आपण गणिताची क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. गणित भाग 1, 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. भाषा विषयांची आपली 20-20 गुणांची होती, आता ही 15 गुणांची. पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 4 मार्कासाठी. 4 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत, त्यांची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न दुसरा, समीकरणे सोडवा. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. 3 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत, ती या पद्धतीने आपण सोडवायची आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये 4 गुणासाठी एक उदाहरण आपल्याला दिलेले, ते या पद्धतीने आपण सोडवणार आहात. अशा पद्धतीने आपली 15 गुणांची प्रश्नपत्रिका कंप्लीट झाली. त्यानंतर आपण गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका पाहत आहात. त्यामध्येही आपल्याला 15 गुण दिलेले आहेत.
पहिला प्रश्न बहुपर्यायी उत्तरांसाठी आहे 5 गुण. पर्यायाचा अचूक क्रमांक आपल्याला फक्त लिहायचा आहे, लक्षात घ्या. दुसरा प्रश्न प्रमेय सोडवासाठी दिलेला आहे. तोही व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने सोडवा. त्यानंतर पुढचं उदाहरण दिलेले 3 गुणांसाठी लेखी उदाहरण आहे, ते या पद्धतीने सोडवायचं आहे. आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये एक त्रिकोणाचं परिवर्तुळ काढायचं आहे 4 गुणांसाठी. ते आपण या पद्धतीने काढणार आहात. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची 10 गुणांची आपली प्रश्नपत्रिका आहे. पहिला प्रश्न रिकाम्या जागासाठी आहे 2 गुणांसाठी. दुसरा प्रश्न रासायनिक सूत्र लिहायचं आहे आपल्याला 2 गुणांसाठी. तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 टिपा लिहायच्या आहेत. आणि चौथ्या प्रश्नामध्ये शास्त्रीय कारणे लिहायची आहेत आपल्याला 4 मार्कासाठी. 2 कारणे त्या लिहायची आहेत या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण सायन्सची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली. त्यानंतर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीची हीच प्रश्नपत्रिका सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासत आहोत. बघा क्वेश्चन 1 फिलिंग द ब्लँक्स. 2 रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर केमिकल फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत एका वाक्यात 2 गुणांसाठी. चौथ्या प्रश्नामध्ये सायंटिफिक रिझन आपल्याला द्यायचं आहे 2 प्रश्नांचं या पद्धतीने. आता आपण समाजशास्त्राचे क्वेश्चन पेपर पाहत आहात. 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आपली. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयावर आधारित. इतिहासाला आपल्याला 2 गुणांसाठी पहिला प्रश्न विचारलेला आहे, पर्याय निवडा. त्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. ब भाग आहे संकल्पना चित्र तयार करा, तेही दिलेले आहे. प्रश्न दुसरा आहे संकल्पना स्पष्ट करायची कोणती 2 मार्कासाठी. या ठिकाणी दोघांची उत्तरं दिलेली आहेत, ती व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यशास्त्रावर पहिला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तिसरा चूक की बरोबर, कारण लिहा. 2 विधानं दिलेली आहेत. 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. ते बरोबर आहेत की चूक आहेत ते लिहायचं आणि स्पष्टही करायचं आहे या पद्धतीने. ब भागामध्ये आपल्याला तक्ता दिलेला आहे 2 गुणांसाठी. जोड्या लावांसारखा तो तक्ता आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर भूगोल विषयासाठी आपल्याला चौथा प्रश्न भाग आहे, पर्याय निवडा 2 गुणांसाठी. दोन्ही पर्याय आपल्याला दिलेले त्या ठिकाणी व्यवस्थित वाचा आणि लिहा. त्यानंतर ब भाग आहे एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. प्रश्न 5वा पुढील संज्ञा स्पष्ट करा 2 गुणांसाठी. 2 संज्ञा दिलेल्या आहेत. त्यानंतर ब भागामध्ये भौगोलिक कारणे द्या 2 गुणांसाठी एका कारणे द्याचं उत्तर आपण लिहिणार आहात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 9वीचे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सायन्स 1, सायन्स 2, गणित, विज्ञान, मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. अतिशय उपयुक्त असा हा आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक तर सगळ्यांनी केलंच पाहिजे. त्याचबरोबर आपलं शुभदा विद्यालय हे यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि चॅनलची एकदा प्लेलिस्ट बघा, आपल्याला नक्की आवडणारे असे व्हिडिओ, खूप सारे व्हिडिओ त्या ठिकाणी, आपल्या कामाचे व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्तही आपल्याला काही अजून हवं असेल तर मला नक्की कमेंट करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो. बाय. स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा.